हे रस्ताच नाही आहे, रस्ताच वाहून गेलाय, फक्त ही एवढी मोठी मोठी दगड राहिली। देश का सबसे खतरनाक घाट, 6 महीनों में 100 से ज़्यादा एक्सीडेंट इस घाट में हुए। आगे 1500 मीटर पर है मौत का कुआं। अरे बाप रे, तिलारी घाटाचा पार्ट पूर्ण ढासळलेला आहे आणि झाडं वगैरे पण पडलेली आहेत तिकडे। जंगल जंगल पार चली है पता चला है। मोबाईल मध्ये पण या पाणी घुसलंय आयफोन मध्ये। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनोज बानन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, आत्ता हळूहळू आपली सिरीज एंड होत चालली आहे आंबोलीची आणि आत्ता आपण चाललेलो आहे तिलारी घाटमार्गे गोव्याला। सरळ आता आंबोली टू गोवा आपण मोठा प्रवास करणार आहे। हा प्रवास जवळपास 100 किलोमीटरचा आहे आणि मी त्याच्यासाठी चूज केला आहे तो रस्ता म्हणजे तिलारी घाट। या तिलारी घाटातून आपण खूप एन्जॉय करत जाणार आहे। आयुष्यात पहिल्यांदा मी तिलारी घाट पण बघणार आहे आणि तो पूर्ण एक्सप्लोर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, कारण बघा यार, सबस्क्राईब करा यार। बघा किती खडतर प्रवासातून मी जातोय आणि तुम्हाला नवीन नवीन जागा दाखवतोय, स्पॉट्स दाखवतोय, रस्ते पण दाखवतोय। त्यामुळे यार सबस्क्राईब करण्याचे थोडेसे कष्ट घ्या माझ्यासाठी। तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बाबा वॉटरफॉल पूर्ण व्हिजिट केलेला आणि बाबा वॉटरफॉलला जाण्याचे रस्ते, एंट्री फी आणि तिकडचा व्ह्यू आणि खतरनाक गोष्टी या सगळ्याबद्दल मी बोललेलो। जर बघितला नसेल एपिसोड तर ह्या स्क्रीनच्या एंड स्क्रीनवर जाऊन नक्की बघा, ह्या व्हिडिओच्या सॉरी। बापरे, आणि इकडे जी ऑफरोडिंग चालू आहे ना माझी, ती आज एकदम टॉप लेवल झाली आहे। पूर्ण शरीरातली जी हाडं, मांस सगळं हलायला लागलं आहे। एवढी ऑफरोडिंग आज झाली आहे माझी प्रमाणाच्या बाहेर, कारण बाबाला येताना पण पूर्ण ऑफरोडेड पॅच होता, आत्ता पण तसाच आहे आणि आत्ता बऱ्यापैकी ऑफरोड पॅच आपल्याला लागेल, त्यानंतर थोडा चांगला रस्ता मिळेल। आणि धुक्याची चादर काही कमी होत नाही आहे। 12:30 वाजलेत आणि आत्ता मी माझ्या ह्या मोबाईलला ना कवरमध्ये टाकून ठेवलं आहे थोडंसं वॉटरप्रूफ, कारण पाऊस कंटिन्युअस आहे घाटामध्ये। जरा पण असा वेळ जात नाही की पाऊस नाही येते। त्यामुळे सॉरी, तुम्हाला ही स्क्रीन दिसू शकणार नाही माझी। अरे बापरे, मध्ये मध्ये तुम्हाला हॉटेल्स वगैरे भेटतील, त्यामुळे जेवणाची, खाण्याची, पिण्याची काय चिंता नका करू। छोट्या छोट्या गोष्टी, मॅगी, भजी, वडापाव, ह्या गोष्टी तर तुम्हाला प्रत्येक ढाब्यावरती छोट्या छोट्या भेटतील आणि काय काय हॉटेल्स पण आहेत जिकडे तुमची जेवणाची व्यवस्था पण होऊन जाईल। त्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही आहे। तुम्ही आंबोलीला कुठल्याही एरियात जा, जे जे स्पॉट आहेत पर्यटकांचे तिकडे हॉटेल्स मोस्टली तुम्हाला बघायला भेटतीलच। फक्त जरा रस्ते गावागावात जसे जाल ना तसे रस्ते तुम्हाला खराब भेटत जातील। बाकी आंबोली घाटामधले रस्ते म्हणजे अप्रतिम। इकडे तर बघा कसला खतरनाकवाला ऑफरोड आहे बघा। इथे रस्ताच नाही आहे, रस्ताच वाहून गेलाय, फक्त ही एवढी मोठी मोठी दगड राहिली आहेत आणि पूर्ण गाडी स्किट होते त्या दगडांवरून। बापरे, हे बघा मित्रांनो, समोर हा बोर्ड, पाटणे 3 किलोमीटर, कळसगादे 3, तिलारी नगर, कोदाळी, दोडामार्ग, पणजी सगळे ह्या साईडला। तिलारी इकडनं आता फक्त 7 किलोमीटरवर आहे आणि पणजी 84 किलोमीटर। तर आपण पणजी साईडला चाललो आहे। गोवा इज ऑन, गोवा इज ऑन। पाऊस काय थांबत नाही आहे, पाऊस कंटिन्युअस आहे इकडे आणि इकडे आहे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप। आता इथे थोडासा आपण फ्युएल अप करून घेऊ, अशी गरज नाही एवढी, बट करून ठेवलेला बरा। तर मित्रांनो, हा बोर्ड तर आता तुम्ही बघितलाच आहे, देश का सबसे खतरनाक घाट, 6 महीनों में 100 से ज़्यादा एक्सीडेंट इस घाट में हुए। तर त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता हा किती भयानक घाट आहे, तिलारी घाट। आणि घाटाची सुरुवात आता आपली झालेली आहे। तुम्हाला काय दिसतंय का नाही मला आयडिया नाही, कारण मलाच काही दिसत नाही आहे। हे तिलारी घाटाचं सौंदर्य लपून राहील आपल्यापासून,
कारण धुकंच इतकं खतरनाक पडलं आहे आणि खरंच हा इतका रिस्की घाट आहे ना, त्यामुळे सर्वांनी तुम्ही जर येत असाल तर वाहने प्लीज जपून चालवा, सर्वांना माझी रिक्वेस्ट. आणि पाऊस खूप चालू आहे ना घाटामध्ये, त्यामुळे जरा ब्रेकिंग वगैरे पण प्रॉपर होत नाही आहे, तर ती सांभाळून करा. जास्त घाटात ॲक्सिलरेशन देणं टाळा, कारण मोस्टली तिलारी घाट हा उतारावरतीच आहे बघा, चढण अशी जास्त भेटत नाही आहे, उतारच जास्त दिसतोय. आगे 1500 मीटर पर है मौत का कुआं. अरे बाप रे, आगे 1500 मीटर पर है मौत का कुआं असं दिलं आहे. आणि ट्रकचं ॲक्सिडेंट होताना दाखवले चित्रामध्ये. फुल असं भीतीमय वातावरण तयार झालं आहे. थोडंसं मनामध्ये पण आता भीती वाटायला लागली आहे. बट आपण कधीच टेन्शन नाही घ्यायचं. जशी आपण गाडी चालवतो बाकीच्या घाटांमध्ये तशीच ह्या पण घाटात चालवायची. आणि दरड कोसळते मध्ये मध्ये, थोडीशी दगडं पडलेली आहेत. ह्या ज्या सूचना लिहिल्या आहेत त्या आपल्याला अलर्ट करण्यासाठी आहेत की वाहने सावकाश चालवा, यासाठीच, आपल्याला घाबरवण्यासाठी बिलकुल नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जशी गाडी चालवता हळूहळू तशीच चालवा, घाबरून जाऊ नका. आणि मित्रांनो, या घाटाची वळणं आणि शार्प कर्व्स बघता, हा घाट खरंच रिस्की आहे. आणि मेनली पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच जरा रिस्क वाढते, कारण उन्हाळ्यामध्ये कसा व्ह्यू क्लिअर असतो आपला समोरचा, त्यामुळे ॲक्सिडेंट जास्त होत नाही. पण पावसाळ्यामध्ये बघा, पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा. पावसाळ्यामध्ये बघा एकदम असं धुकं पसरतं ना, त्यामुळे समोरचं दिसणं खरंच खूप मुश्किल होऊन जातं. आणि हा बघा, हा आहे तिलारीचा छोटासा एक व्ह्यू पॉईंट, तिथे आपण फोटो वगैरे घेऊ शकतो. बट खाली काय दिसत नाही ना, त्यामुळेच टेन्शन आले की फोटो काढायचा तर फोटोमध्ये येणार काय, बॅकग्राऊंडला काहीच दिसणार नाही आहे. हे बघा, आगे 100 मीटर पर है मौत का कुआं, गियर यही पे बदली है, स्पीड लिमिट 10 किलोमीटर पर आवर. अरे बापरे, चित्र पण एकदम भयानक काढली आहेत यार. म्हणजे ॲक्सिडेंट होऊन पार गाडीचा चक्का चूर झालेला आहे. आणि हा बघा, इकडे टर्निंग पॉईंट आहे शार्प, आणि इकडे ॲक्सिडेंट जास्त होतात असं सांगितलं गेलं. हा बघा, या साईडला ॲक्सिडेंट जास्त होतात. इकडे तिलारी घाटाचा पार्ट पूर्ण ढासळलेला आहे आणि झाडं वगैरे पण पडलेली आहेत तिकडे. आणि हा रेस्ट्रिक्टेड एरिया केला आहे थोडासा. तीव्र उताराचे वळण आहे, वाहने सावकाश हाका. हा बघा, कसला खतरनाक टर्न आहे. आणि हे बघा, समोर कठडा पण तुटलेला आहे, इकडे ट्रक वगैरे धडकत असतील. हा बघा, शार्प कर्व आहे एकदम, जबरदस्त आहे यार, जबरदस्त. आणि हा जंगली एरिया पूर्ण, जंगल जंगल पार चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. जसं मी सांगितलेलं, आंबोली घाट इज नॉट फॉर बिगिनर्स, सेम फॉर दॅट तिलारी घाट इज नॉट फॉर बिगिनर्स. कारण आहे थोडा रिस्की आहे. तुमचा जर स्वतःवरती कंट्रोल नसेल ना, तर अपघात होण्याचे चान्सेस 101%. कारण इकडे एवढ्या सूचना याच्यासाठीच दिल्या आहेत. खूप खतरनाक घाट आहे. आंबोली घाटापेक्षा शार्प कर्व्स मला तिलारीमध्ये भेटत आहेत. फक्त तिलारीचा बेनिफिट काय वाटतं माहिती आहे, तिलारीचे रस्ते जरा वाईड आहेत, आंबोलीचे रस्ते जरा छोटे आहेत, त्याच्यामुळे टर्निंग वगैरे थोडीशी टफ होऊन जाते समोरून दुसरी गाडी येत असेल तर. तिलारी त्यातल्या त्यात ठीक आहे. ही बघा, झाडं वगैरे अशी बांधून ठेवली आहेत त्यांनी घाटामध्ये ना. हे चांगलं काम केलं आहे लोकांनी इकडच्या. म्हणजे जिथे रिस्क वाटते तिकडे थोडेसे प्रिकॉशन्स घेऊन ठेवले. आणि असे हॉर्न देत जा जेव्हा आपण उतारावर असू, टर्न मारत असू. ॲटलिस्ट समोरचं जे व्हेकल असेल ते लोक तरी ॲटलिस्ट अलर्ट होतील. हा घाट तसा जास्त रिस्की नाही आहे, बट बनतो कारण यासाठी, कारण हा घाट पूर्ण उतारावर आहे. असं नाही की त्याच्यामध्ये चढ उतार सामील आहेत, असं काहीच नाही आहे. पूर्ण घाट हा उतारावर आहे, त्यामुळे समोरून येणारी गाडी असते तिचा स्पीड जास्त नसतो, पण उतारावरती जी गाडी असते तिचा स्पीड जास्त असतो. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात.
आणि जसं की आपण बोर्डमध्ये पण वाचलेलं 6 महिन्यात 100च्या वर ॲक्सिडेंट ह्या घाटामध्ये झालेत आणि त्यामुळेच या घाटाला महाराष्ट्रातील सर्वात डेंजरस घाट म्हणून ओळखलं जातं। जर तुम्ही तिलारी घाटात गाडी चालवायला शिकलात ना तर मग तुम्ही कुठेही जाऊ शकता अख्ख्या दुनियेमध्ये, कारण आपल्या महाराष्ट्रातले घाट पण काही कमी नाही आहेत। हा बघा कसला तीव्र उतार आहे, तिथे गाडी फक्त सोडली की फक्त पळत राहते, त्यामुळे कंट्रोलमध्ये आणणं हे आपलं काम आहे। बघा जेव्हा तिलारी घाटामध्ये धोकादायक परिस्थिती तयार होते त्यावेळेला सिंधुदुर्ग पोलीस इथे बॅरिगेड्स लावून बंद करून टाकतात आणि आपला तिलारी घाट समाप्त झालेला आहे। आता आपण गोव्याच्या दिशेने पुढे वाटचाल करूयात। आता आलेलो आहे दोडामार्गला आणि एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे लंचसाठी। 3:45चा टाईम झाला आणि आत्ता मी लंच करते, तर आता मला निघायला हवं। 4 वाजेपर्यंत इकडनं निघतो आणि बाहेर बघा पाऊस खूप आहे, बाहेर जरा जास्तच पाऊस पडते, त्यामुळे थोडा आता रेस्ट घेते। आणि मोबाईलमध्ये पण या पाणी घुसलं आहे आयफोनमध्ये, त्याच्यामुळे आता तो चार्जिंग करायला मागत नाही। असा एक छोटा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, जोपर्यंत तो ड्राय नाही करत पूर्ण पाणी तोपर्यंत तो चार्ज होणार नाही, त्याच्यामुळे आता मला काय बाहेर काढता येणार नाही। सरळ आपण गोव्यातच भेटूया। मित्रांनो बरोबर टाईम झाला आहे 5:02 गोव्यामध्ये आपण दाखल झाले। नॉनस्टॉप आलो, कुठेमध्ये थांबलो नाही आहे, फटाफट आलो। तर आजचा हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपण एक गोव्याचा स्पॉट व्हिजिट करणार आहे, तो तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला भेटेल। आणि पावसाचा जोर बघा गोव्यामध्ये किती वाढला येतो। तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा।